कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। कसं आहे ना बाळा, प्रेम करणं चुकीचं नाहीये रे, पण केलेलं प्रेम व्यक्त करता आलं पाहिजे। ते तू व्यक्तच केलं नाही, स्वतःला त्रास करून घेतला तर कसं चालेल सांग बरं? कळते मला हे, पण तुला जसं वाटतं तसा मी प्रयत्नच केला नाही असं नाहीये ग। गेलो होतो मी तिला सांगायला, पण ती आपल्या आई वडिलांच्या सुखासाठी लग्न करत होती। मला तर जानू हवीच होती, पण तिच्या आई वडिलांचं मन दुखवायचं नव्हतं काही। तुला माहितीये, मला तुझा विचारही माझ्या मनात आला। तुझा बाबांचा किती विश्वास आहे माझ्यावर। मला तो विश्वास मोडायचा नव्हता ग, त्यामुळे तिला काहीच न सांगता मी परत आलो। विश्वा, बाळा एकदा बोलून तरी पाहायचंस ना तिला। ते नाही म्हणाली असते तर गोष्ट वेगळी होती, पण ह्या सरळत बसून स्वतःला त्रास करून घेण्यात काय अर्थ आहे सांग ना बाळा। बरं, आणि निर्णय सुद्धा घेतलेलास, मग त्या निर्णयावर ठाम का नाही राहिलास? ते बघ, सगळं चांगलं होणार आहे। आता जे ठरवलंयस ना त्या निर्णयावर ठाम राहा, माघारी फिरू नकोस। तुझा जो काही निर्णय आहे ना, आम्ही आहोत तुझ्या बरोबर। हाय, थँक्यू। मी तुला एवढा त्रास दिला तरी तू आज माझ्यासोबत आहेस, आणि खरंच खरंच सॉरी आई। खूप त्रास दिला तुला आई, खूप त्रास दिला। काय रे बाबा, तू काय चांदीचा आहेस का सोन्याचा? नाही म्हणजे कोणत्या रूपला नुसतं हात लावते तुला तर डायरेक्ट मारत सुटशील त्याला। ए वेंकी, तू काय नुसतं तोंड बघत उभायस? आणखी आला काय करते बघतेच मी। अय, आता ह्यो काय बोलला? काळक्यात गेलं का? नाही, शाप देतोय तुला। तुझं वाटळ होऊ दे, तुझा मुर्दा बसू दे, हे एवढं मोठं झाड मारा तुझ्या डोक्यात पडू दे आणि तू मरू दे असं म्हणतोय। तुझी हिम्मत! हर्षडा, पुण्यांदा जर त्याच्यावर हात उगारलास की नाही, तुझं हे थोवाड आहे की नाही, असं इकडचं तिकडं करेन की नाही, घरात जाऊन नुसता आयुष्यभर टाका मोजत बसशील। मी पण तुला हॉस्पिटल मध्ये पोहोचवलं नाही ना, नाव लावणार नाही। हो, बाईशी बोलताना जरा जपून, तोंडाला येईल ते बोलू नका। गपचूप आपल्या घरी जा। अय, आता जर तुला वाचायचं असेल तर गप गुमान घरला निघून जायचं, नाहीतर फक्त यो नाही ही अख्खी गर्दी असलं तुडवेल की नाही तुला। चल निघ, निघ घरला। आता कळलं तुला लोक कसे असतात आणि तू किती साधा भोळा आहेस। इतकं साधं राहू नको व्यंकी। असाच हसत राहा, वाढ दिसतोस। वेंकी, ए वेंकी, हसतो कशाला? काय रे,
हा कशाला काय चाललंय डोक्यात मला तरी सांग म्हणजे मी पण हसेन. हा हा काय मला कळणार नाही म्हणतोस. हा मी तुझ्यापेक्षा 4 पावसाळे जास्त पाहिलेत. तुझ्या मनात काय चाललंय ना ते सगळं मला कळतं. हा उलट मीच सांग म्हणतोस. हा अरे तू असा वेड्यासारखा हसायला लागलास ना तर लोक म्हणतील भूत लागलाय मागे तुझ्या. चल झोप मुकाट्याने झोप नाही तर काय रे सिद्धू कसला विचार करतोस. मला माहितीये ना बहिणी. मागच्या वेळी ताप आल्याचं कारण दिलं होतंस. यावेळी काय कारण देणारस. मला नाही माहिती हो. मला सुचणंच बंद झालंय. तुम्ही सुचवा ना काहीतरी. मला सुचलं असं सिद्धू तर मी आधीच येऊन नसतं सांगितलं का तुला. रे मी तुला 1000 वेळा सांगत होते घरात लवकर जाऊन भावनाला तुझ्या मनातलं सांग. ऐकलंस माझं नाही. आता तेलही गेलं तूपही गेलं अशी गत झाली तुझी. आता असंच काहीतरी करावं लागणार आहे. कारण घरचे तर मला एक ऐकत नाहीत. कारण घरचे एक ऐकत नाहीत माझे. आणि तिथे भावना उभंही नाही करत आहे मला. पण सिद्धू तुला तिच्याशी बोलावंच लागेल. तू तिला दाखवून ना कसं आहेस. मस्त इम्प्रेशन मार तिच्यावर. आणि त्यासाठी वाटेल ते कर पण लवकरात लवकर कर काय. आणि एकदा का भावना हो म्हणाली तर तुझे अर्धे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. आणि मग घरातल्यांना कसं पटवायचं तुला चांगलंच माहिती आहे हो ना. अहो वहिनी पण ती हो बोलणंच अवघड आहे ना. कळत नाही का तुम्हाला. काय करू यार आता. असाच विचार करत राहा सिद्धू. तू अगदी राईट ट्रॅकवर आहेस. एकदा का जरा का तू संपतराव गाडे पाटलांच्या विरोधात गेलास की तू त्यांचा नावडता मुलगा होशील. आणि मला तेच हवंय. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.